उत्सव साजरे करायचे. मोक्षा करता परमार्थ आहे, मनोरंजना करता परमार्थ नाही. विठ्ठला पण पुष्कळ लोक मनोरंजना करता परमार्थ करतात आणि बोटावर मोजणे इतकेच लोक आहेत ते मोक्षा करता परमार्थ करतात. विठ्ठला आम्हा जो जे करील त्याच्या कर्माप्रमाणे त्याला फल मिळेल. तुम्ही करण्यास स्वतंत्र आहेत पण भोगण्यास स्वतंत्र नाही. तुम्ही पेरण्यास स्वतंत्र आहेत पण उगण्यास स्वतंत्र नाही. हुलग पेरल्यानंतर हुलगच येणार, गहू येणार नाही. विठ्ठला म्हणून साधू संतांचे तळमळे बाबा. मनुष्य देह मिळाला, हा मनुष्य देह पुन्हा मिळणार नाही आणि दुसऱ्या देहात तुला काला घेता येणार नाही. म्हणून धनाचा, सत्तेचा, तारुण्याचा, कलेचा, गुणाचा अभिमान सोडून दे आणि तू काला घे. विठ्ठला कारण अरे आपल्या गावातल्या म्हशीला बैलाला काला घ्यावा वाटतो पण घेण्याचं साधन नाही आणि माणसाला साधन असून माणसं काला घेत नाहीत. महाराज म्हणतात चिंता करू नका, जर नरदेहात येऊन जर तुम्ही काला घेतला नाही खंती ते नकारा डुकराचा, गध्याचा, कुत्र्याचा जन्म घ्यावा लागला. मनुष्य देह मिळाला आणि तुम्ही काला घेतला नाही. म्हणून साधू संतांचे तळमळे घ्या रे घ्या रे माझे बाप. अरे अजून वेळ गेली नाही, तुम्ही अजून वेळ गेली नाही, अजून स्वाद चालू आहे, इंद्रिय शाबूत आहे, म्हातारपण दूर आहे. तुम्ही काला घ्या. घ्या रे घ्या रे माझे बाप. घ्या रे होऊ नका, नका तर फडू. घ्या रे तुम्ही विठ्ठल. तर फडू नका बाबा, काला घ्या. विठ्ठला विठ्ठला. कारण दुसऱ्या देहात अनेक हे ज्ञान नाही. मग महाराज म्हणले तुमची लई इच्छा आहे तर द्या भाऊ काला. म्हणले काला जातीवर देता येत नाही, काला वर्णावर देता येत नाही, काला आश्रमावर देता येत नाही, काला स्त्री पुरुषावर देता येत नाही. श्रीमंत गरिबीवर काला नाही. जातीवर जे लोक जाते मूर्ख लोक आहेत महाराज. याता याती धर्म नाही विष्णू दासा. मी बोलत नाही, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. वेदानं शास्त्रानं सांगितलं महात्म्याला जात नसती पण मूर्ख लोक जातीवर जाते. जे शहाणे लोक ते जातीवर जात नाही. अरे आपल्या जातीचा पण मूर्ख आहे, कीर्तनाला बोलवला नाही पाहिजे. आणि ते जे पण अधिकारी आहे, अधिकारी माणूस बोलवला पाहिजे. लोक अधिकारावर किंमत करते का जातीवर किंमत करते? नालायक आहेत. अरे किंमत अधिकारावर असा का जातीवर किंमत नसते. कीर्तनकाराची अवस्था असाव का व्यवस्था असाव? अवस्था. आपण काय पाहतो? व्यवस्था. आपल्याला काय म्हणू? अरे ज्ञानोबराय तुकोबरायची व्यवस्था नव्हती पण अवस्था होती. एक नाथ महाराज होते, त्यांची व्यवस्था बी होती आणि अवस्था बी होती. विठ्ठला विठ्ठला. पण मूर्ख लोक परमार्थात आल्यामुळं ते व्यवस्थेवर किंमत करतात. व्यवस्थेवर किंमत नसते, अवस्थेवर. अरे महात्म्याचे आसवायसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगुदशा. महात्म्याची अवस्था व्यवस्थेवर गेलं नाही पाहिजे. पोशाखावर महात्मा नसतो, आडनावावर महात्मा नसतो,
चमत्कारावर महात्मा नसतो, जादू टोण्यावर महात्मा नसतो. विठ्ठला. पण मूर्ख माणसं कोणाच्या बी नादी लागते. म्हणले ते महाराज म्हणले की आमच्या एरीला पाणी लागलं. रताळ्या पहिलंच होतं. जर विहीर खाली पाणी नसतं तर महात्म्यांनी कसं लावलं असतं. विठ्ठला. लेकर होणं पाणी लागणं हे का महात्म्याचे काम आहेत का? ते बी रताळून तू 7 रताळू. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे. बिगर लग्नाचं दिन म्हणा पोरग त्याला. महात्म्याच्या म्हणण्यावर कुठं पोरं होत असते का? कोणी उठतं महाराज आमच्या सोनाच्या पदरात का टाका ना. अरे त्याच्या सोनाचाच पदर खाली. तो काय करते. विठ्ठल. अरे संसार मुलं बाळ होणं, श्रीमंती होणं, पाणी लागणं आपल्या प्रारब्धावर आहे. अन्न मान धन हे तो अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. आपले हे कोणाच्या म्हणण्यात नसतं. म्हणून या लोकांच्या नादी लागलं नाही पाहिजे. महात्म्याची अवस्था पाहिली पाहिजे. त्यांचं ते श्रोत्री आहेत का, ते ब्रह्मनिष्ठ आहेत का, ते कृपाळू आहेत का, आणि त्यांच्याकडे काला मिळत असतो. पोशाखाच्या संतावर, चमत्काराच्या संतावर राखाचा पेढा करता आला म्हणजे का महात्मा झाला का? लोक म्हणते महाराज आमचा महात्मा खातच नाही. तुकोबरा म्हणले काय सर्प खातो आनंद. अरे अन्न खात नाही तो महात्मा, मग सर्प काय खातो? कडबा खातो का भाकर खातो? म्हणले आमचे महात्मे ध्यान धरते. अरे काय बकाचे ते ध्यान. मग काला देण्याकरताही अधिकारी लागतो आणि काला घेण्याकरताही अधिकारी लागतो. इरा गबाळाचे काला 3 प्रकारचा. दही भाताचा काला, हरिनामाचा काला, अभेदाचा काला. दही भाताचा काला स्थूल देहा करता, हरिनामाचा काला सूक्ष्म देहा करता, आणि अभेदाचा काला कारण देहा करता. विठ्ठला. मग लोक म्हणले महाराज द्या ना मग काला. महाराज म्हणले काला द्यायचा पण जातीवर, आश्रमावर, पैशावर, गरिबीवर काला नाही. मग काला जर घ्यायचा असेल तर कोण्या जातीतला असू द्या. कोणी भारे अधिकारी, कोणी भारे अधिकारी, कोणी वारे अधिकारी, कोणी वारे अधिकारी, कोणी भारे अधिकारी, कोणी वारे अधिकारी, कोणी वारे अधिकारी, कोणी वारे अधिकारी. त्याशी हरी देईल, त्याशी हरी देईल. कोणी वारे अधिकारी, कोणी वारे अधिकारी, त्याशी हरी देईना, त्याशी हरी देईना. कोणी वारे अधिकारी, कोणी वारे अधिकारी. कोण्या जातीतला असू द्या अधिकारी असावा. अरे ब्रह्मदेव होता पण त्याला काला दिला नाही, आणि चोखोबरा होते पण त्यांना काला दिला. जातीनं श्रेष्ठ कोण? ब्रह्मदेव. किती बऱ्या सरपंच झाल्यावर ब्रह्मदेव होता येतं. अरे 100 जन्म ब्राह्मणाचे घ्यायचे
आणि 100 जन्म ब्राह्मणाचे घेऊन ब्रह्मकर्मच करायचं. ब्राह्मणाचा जन्म घेऊन धाबा टाकला का मग ब्रह्मदेव होत नाही. 101 जन्म जन्मोनी ब्रह्मकर्म करी तोच ब्रह्मा आन नव्हे. आणि पुन्हा लागोपाठ एकदा ब्राह्मणाचा सुताराचा, पुन्हा ब्राह्मणाचा माळ्याचा सुताराचा, असं नाही जमत. ब्राह्मणाचा झाला की ब्राह्मणाचा जन्म मिळाला पाहिजे आणि त्या जन्मात त्यांनी ब्रह्मकर्मच केलं पाहिजे. करी तोची ब्रह्मा. आणि असा ब्रह्मदेव नाही काला देला. बरं किती जवळचं नातं. आपण म्हणतो आमचा मेवणा आहे, त्याचं ठोण कीर्तन. अरे तो मेवणा आहे पण रताळू आहे ना. मग किती जवळचं नातं काला वाटणाराचं ब्रह्मदेवाचं. आपण आपल्या पोराला काय म्हणतो, आपल्या पोटचं पोरग म्हणतो का नाही. ध्यानात येतं मी बोलतो ते आपल्या पोटचं पोरग आहे. खरं सांगा ते आपल्या पोटचं आहे का आपल्या बायकोच्या पोटचं आहे. आपल्याशिवाय नाही पण आपल्या पोटचं नाही. पण किती प्रेम पोला. पदरी घाली पिळा बाप निर्बळ साठे बाळा. हलो ने दे बाळ मागे पुढे पितयाशी. हलो ने बाळ मागे पुढे प्रीतीचा हेकळ पदराशी घाली पीळ. हलो ने दी बाळ. अरे रांगत लेकरू आहे, बाप पहिलवान आहे, कोणी पाठ लावलेली नाही, पण त्या पोरानं बापाचा पदर धरला, धोतर धरलं तर बापाला पाऊल उचलत नाही का. प्रेम प्रीतीचे बांधले. हलो ने दी बाळ. इतकं प्रेम मुलावर असतं. बरं आपल्या बायकोच्या पोटचं पोरग पण त्याच्यावर आपलं एवढं प्रेम. हबा ब्रह्मदेव काला वाटणाराच्याच पोटचा होता, त्याच्या बायकोच्या पोटचा नव्हता. याची नाभी कमळी जन्म चतुरानना. ब्रह्मदेवाचा जन्म काला वाटणाराच्या नाभी कमळातून झाला होता. विठ्ठला पण नाही काला दिला. त्या गवळणी म्हणता सखे आणखी एक ये पोराला काला दिला नाही. काला वाटेता विधाता ठकविला. ब्रह्मदेव शरण आला. अगोदर त्यांनी जरा घमेंडीत काम केलं. ब्रह्मदेव अगोदर आला, म्हणला बाबा मला ओळखीलं नाही का, 6 पंक्तीला बसलो मी, तुम्ही काला दिला नाही. देव म्हणले तुला पहिल्याच पंक्तीला ओळखीलं.
मग का काला दिला? तुला सत्तेची घमेंडे, धनाची घमेंडे, कलेची घमेंडे, विद्वतेची घमेंडे, तारुण्याची घमेंडे, जातीची घमेंडे, वर्णाची घमेंडे, घमेंडी माणसाला काला. मग वर्णाभिमान विसरली आती, एक एका लोट याला काला आहे. विठ्ठला ब्रह्मदेव शरण आला आणि शरण आल्यानंतर बाबा आता मी चुकलो, तुम्हाला ओळखलं नाही. ब्रह्मादिका नकळे खोळ ते हे आकळ धरिली, चुकलो मी, मला काला द्या ना. म्हणले होय होय वार करी, होय होय वार करी, होय होय ब्रह्मदेव वारकरी झाला. ब्रह्मा सोपान तो झाला. मग ज्ञानोबराच्या हातानं चंद्रभागेच्या वाळवंटात काला दिला. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे, माझा ज्ञानराज गोपाळासी ह्या वाटी. विठ्ठला मग अधिकार पाहिजे. कोणी भारे अधिकारी? म्हणले महाराज आम्ही पापी माणसं आहेत. म्हणले अधिकार येण्याकरता देवाच्या चरित्राचा उच्चार केला पाहिजे. चरित्र देवाचं आचरायचं नाही, आचरण संताच्या चरित्राचं आणि उच्चार देवाच्या चरित्राचा. न देव चरितम चरे, काय देवाचं चरित्र आहे? बरं कोणत्या देवाच्या चरित्राचा उच्चार करायचा म्हणजे काला येईल? देवाने अनंत अवतार घेतले. अनंत अवतार घेशी 6 प्रकारात सगळे अवतार आले. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णतम. पूर्णतम भगवान कृष्णाचा अवतार आहे. मग भगवान कृष्णाचं चरित्र म्हणले महाराज भगवान कृष्णानं कमी चरित्र केलं का? कारागृहात चरित्र केलं, मथुरे चरित्र केलं, द्वारके चरित्र केलं, वृंदावनात चरित्र केलं, कुरुक्षेत्रावर चरित्र केलं, गोकुळात चरित्र केलं. मग कोणत्या चरित्र देवे गोकुळी देवे कोणतं केले देवे गोकुळे? काय देवाचं? अरे जन्माला याच्या अगोदर चरित्राला सुरुवात. चरित्र कोणाचं असतं? जीवाचं चरित्र नसतं, श्रीमंताचं चरित्र नसतं. चरित्र देवाचा आणि संत. ज्याचा जन्म दिव्य आणि ज्याचं कर्म दिव्य त्याचं चरित्र असतं. जन्म कर्मचे मे दिव्य. विठ्ठला काय देवाचं चरित्र? कंसानं आपली बहीण वसुदेवाला दिली. थाटामाटात लग्न लागलं. कंस बहिणीला वाट लावण्याकरता स्वतः रथ हाणण्याकरता बसला. बहिणीला वाटो लावायला लागलेला आहे. तितक्यात आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी हा भरवसा बोल. कंसा हिचा 8वा मुलगा तुला मारणार. मरण कोणाला आवडतं महाराज? घेऊन या खडग माराया धावला. हात तो धरीला वसुदेवी. वसुदेवानं हात धरला. काय मारायला लागला? हिचा 8वा मुलगा मला मारणार आहे. वसुदेवाचे डोळे भरून आले. अरे 8वा मुलगा तुला मारणार, मग हिला का मारतो? तुला मुलाची भीती काहीची भीती? देईन मी पुत्र सत्य माझे मानी, ठेवा बंदी खाणी दुता सांगे. काय हरकत नाही. जबानीवर पूर्वी विश्वास होता मला. प्राण जाई वचन न जाई. रघुकुल रीत सदा चली आई. की जबान दिली
मुलगा जरी नाही म्हणला तर बाप म्हणायचा बाबू काही जरी झालं तर आपण त्यांना काय केलेली जबान दिलेली. आता नाही, आता राष्ट्राच्या करून बदलते. लिहून घ्या बॉन्ड, बॉन्डवर बी मिळ बसत नाही. बदलते लोक. काहून बदलते? तुकोबराय म्हणले वचना फिरती अधमजन. जे वचन बदलितेत लोक काय ते अधम लोक आहेत. अधम वाईट कामे. त्याच्यामुळेच हे रोग याले. कोरोना हे कशामुळे? तो काय म्हणे पापे येती रोगाची या रूपे. त्याला वाटलं तो काय म्हणे पापे जाते संताची या. मग जबान दिली. मुलं देईन. बंदी शाळेत ठेवलं. संसाराला सुरुवात झाली. वसुदेव देवकीला पहिला मुलगा झाला. त्या मुलाचं नाव कीर्तिमान. वसुदेव म्हणले देवकी मुलगा आपल्याला द्यायचा आहे. कोणत्या आईला मुलगा मारण्याकरता देवा वाटतो? कोणती आई? मन होईना देवकीचं. वसुदेव म्हणले जमायचं नाही, मुलगा द्यावा लागेल. आपण जबान दिलेली. देवकीनं मुलगा दिला. वाईट वाटलं. हातात मुलगा घेतला वसुदेवानं आणि रस्त्यानं चालले लोक पाहू लागले. कशा करता मुलगा चालला होता? मारण्याकरता. कंसाला दया आली. कंस म्हणला दाजी काय इमानदार माणसं आहे म्हणजे ह्या मुलापासून भीती नाही मला, मला 8वा मुलगा द्या म्हणजे. जीवदान दिलं. वसुदेवाला आनंद झाला. जरा गडबडीनं आले. मुलाचा आवाज ऐकल्यानंतर खाली मान घालून बसलेली देवकी वर मान केली. आनंद वाटला. मुलाला जीवदान मिळालं. पण नारदाला वाटलं जर याचा पापाचा घडा भरला नाही तर ह्या दुष्टाचा काटा निघणार नाही. पुण्य सारा बया भेटे देवऋषी वधी बाळका शेटे. 6 मुलं मारले. 7व्यांदा गर्भ जिराला आणि 8व्यांदा भगवान आले महाराज. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य कंसाचे हृदय. 8ला लय की पूर्वीचे लोक 8 शब्द तोंडानं उच्चारित नव्हते. 8 ज्वारीचं माप करायला तर काय म्हणायचे? राम. लाभ बरकत द्वैवर 4 5 6 7 म्हणून काय म्हणायचे? राम. मी म्हणलो आमचे आजोबा माफ करायचे ते 8 म्हणायचे तर राम काऊन म्हणते? ते दुसऱ्या मापाला मी गप्पन 8 म्हणलो. 8 म्हणून ठाका देणं. मी म्हणलो का मारलो? ते म्हणले मूर्खा 8 आणि घाट असतं. सोयरिकीला 8 पाहुणे जात नव्हते. आता लय मेळ नाही सोयरिकीचा. आता सगळा हिचकालेला बाजारे. सोयरिकीला 8 नाही जायचे. जर ड्रायव्हर सगळं 8 झाले तर मग म्हणायचे एखादा लेकरू संघ घ्या म्हणजे 8.5 होते. 8 जरा नाराज झाला. माझं नाव कोणी घेईना. 8ला सांगितलं नाराज व्हायचं नाही. ह्या अवतारात सगळी किंमत तुलाच देतो म्हणले. भगवंताचा अवतार कितवा? 8वा. बरं देवकीच्या पोटी मुलाचा नंबर कितवा? 8वा. ज्या तिथीला जन्मले तिथी कोणती? अष्टमी. आणि जन्माला आले की जे वय घेतलं तर किती वर्षाचं घेतलं? 8 वर्षाचं. आणि ज्या लीला केल्या त्या 8 अवस्थेतच केल्या. 8व्यांदा भगवान आले. 8 वर्षाचे झाले. आई वडिलाला हितगुज केलं. तुम्ही माझ्या जन्माकरता काय पुण्य केलं त्याचं ज्ञान करून दिलं आणि सांगितलं आई बाबा आता मला इथं ठेवायचं नाही. मला कुठं नाही. घराला मजा नाही गोकुळाला, मजा नाही गोकुळाला, मजा नाही गोकुळाला.
न्या, मी व्यवस्था केलेली. नंदाच्या घराला, नंदाच्या घरी मला न्या. माया उपजली, म्या मायेला पाठवलेलं आहे, मला तिथं ठेवा. ठेवी मज आणि येथे न्यायचं ठरलं महाराज. पण कसं न्यायचं? हातात बेड्या, पायात बेड्या, कवाड लागलेले, पहारेकरी म्हणती असे रक्षपाळ ते म्या मोहिले. महाराज काय देवाचं चरित्र आहे. एका टोपलीत देवाला टेकलं आणि टोपली डोक्यावर घेतली. आपे आप बेड्या वाह. तुटल्या संखळा, आपे आप आपे आप बेड्या तुटल्या संखळा, आपे आप बेड्या तुटल्या संखळा. आपे आप बेड्या तुटल्या श्रंखळा, बंदी चार गळा, कुल्प कोंडे उचलिला कमळापती, पायीचे बंधने गळती. मग वसुदेव निघाले. मंद मंद पडे पाऊस, वरी छाया करी शेष. यमुनेच्या पात्रात उतरले आणि यमुनेच्या पात्रात उतरल्यानंतर पूर चढला चाट, त्याशी लाविला गोष्ट. यमुनेनं वाट दिली. महाराज माया तिला म्हणायचं, अघटित घटना पटियेशी माया. देव यशोदेला मुलगी झाली, पण असं कधी झालं का हो? ज्या बाईला मुलगी झाली ती बाई झोपीतच आहे. अरे अकांत जननी ये दुःखे धाय मोकली. तिच्या वेदना वंध्या स्त्रीला काय कळणार आहेत? नाही वंध्या बिजानाती गृही प्रसव वेदना. पण मायेची ताकद पहा, मायेचा महिमा. यशोदेला मुलगी झाली, पण यशोदा झोपीत आहे. ठेवून या कृष्णाजीला माया घेऊनी निघाला. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. देवाला ठेवलं आणि मायेला डोक्यावर घेतलं. महाराज माया म्हणजे संसार, संसार डोक्यावर घेतला. बंधन आले. रडे माया करिया कांत, नामा मने उठते दोन. दूत उठले, कवाड लागले, पहारेकरी जागे झाले. तातडीने जाती कंसा सेवक सांगती, उपजला वैरी त्यासी तुरे तोरे मारी. धावत आला. बहीण म्हणती दादा मुलगी आहे. हातातली ओढून घेतली, घर घर फिरवली आणि कंस तिला आपटणार. ती निष्ठली. म्हणले कंसा तुझ्या लागी बाधी उपजला माझा आधी, उपजला माझा आधी, उपजला माझा आधी. अरे तुला मारणारा मला काय मारतो? तू तर राक्षस आहेस, तू छाटछूट आहेस. चांगल्या चांगल्याचा परमार्थ मी मातीत घातलेला आहे. मी परमार्थिकाच्या ताब्यात येत नाही तर तो ह्या ताब्यात याले का? कहत कबीरा सुन भाई साधू, माया सबसे भारी, बड़े बड़े को झोला दिया साहेब की गत न्यारी. अरे इंद्र चंद्र को क्या क्या भयो सबको मालूम है जी. नारद की तो बनी नारदी ऐसी नौबत गाजी. अजब झटका माये का डुबाया परमार्थ सबका. निष्ठली. कंसाला चिंता लागली आणि महाराज भगवान गोकुळात गेले. पहिले रोहिणीनं पाहिले. नंद बाबाला यशोदेला उठवलं. सगळ्या गावात कलमा झाला. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावती की पुढे वाटी ताटी सुंटवडे, वान भरोनिया ताटी नंदाधरी. अरे आपल्या पाटलाला आतापर्यंत मुलगा नव्हता. हवा नंदराज हे नाव नाही, ही पदवी आहे. पूर्वीच्या काळात गायीवर पदव्या असायच्या. ज्याच्याकडे 1 कोटी गायी त्याला नंदराज पदवी, ज्याच्याकडे 9 लाख गायी त्याला नंद पदवी, ज्याच्याकडे 5 लाख गायी त्याला उपनंद पदवी, ज्याच्याकडे 20 लाख गायी त्याला वृषभानु पदवी, आणि ज्याच्याकडे 50 लाख गायी त्याला वृषभानुवर पदवी. अशा गायर गोकुळात 1 कोटी गायवाले एक नंदराज होते.
9 लाख गायवाले 9 जण 9 नंद होते, 5 लाख गायवाले 9 उपनंद होते, 20 लाख गायवाले 6 वृषभानू होते आणि 50 लाख गायवाले 2 वृषभानूवर होते. एवढा गोकुळात आनंद होता. विठ्ठला विठ्ठला अंत पार नाही लेखा. किती आनंद आनंद रे आजी आनंद आनंद रे आजी आनंद सभाया परमानंद रे अवघा परमानंद रे सभाया भ्यंतरो अवघा परमानंद रे सभाया भ्यंतरी अवघा परमानंद आनंद रे आता मी झाल्यानंतर लोकाला किती आनंद झाला. मी गावात आल्यावर लगे ओवाळणं, पाय धुणं, फुलाची रांगोळ काढणं आनंदाचं होतं की का नाही. मग आल्या आल्या जेव्हा आनंद झाला आता निघताना राहीन का नाही. बरं नाही. जर मी इथं 4 महिने राहिलो तर मग अजिबातच राहणार. मग लगे एखादा म्हणजे महाराज जाता जाता आमच्या गड्याच्या भाकरी घेऊन जाणार. मी आल्यानंतर जो आनंद होता तो आनंद दुसऱ्या क्षणात राहिला का नाही. का नाही राहिला. विषयात आनंद नाहीच. अरे पत्नी केल्यानंतर जो आनंद होता तो दुसऱ्या वर्षात राहत नाही आणि जो दुसऱ्या वर्षात आहे तो पुढे अजिबातच राहत नाही. म्हणून तुम्ही ध्यानात धरा. विषयात आनंद भ्रम आहे. अनुकूल विषयाची प्राप्ती, अंतकरणाची स्थिरता आणि स्थिर अंतकरणामध्ये आत्मानंदाचं भान होतं. म्हणून माणसाला आनंद विषयाचा वाटतो, विषयाचा नाही. विठ्ठला विषयात आनंद मानणारे झोपीत आनंद आहे पण तो प्रारब्ध वशात आहे. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत जो काही माणसाला गोळ्या खाऊन बी झोप लागत नाही. विठ्ठला गोकुळवासी लोकांना जो आनंद झाला तो कोणता महाराज. योगिया मुनी जनाधानी योग्याचा जो आनंद होता. योगिया मुनी जना ध्यानी जे सुख आसनी शयनी. असं सुख हरीचं सुख फावले रे कोणाला मिळालं. गोकुळच्या गवळिया गोपी गोधना सकळा हरी सुख फाकिते सुख गोकुळीच्या सुखा. अंत देशानं मर्यादा नाही, कालानं मर्यादा नाही आणि वस्तूनही ज्याचा अंत नाही असं अमर्याद सुख गोकुळवासी लोकाला झाला. नाही त्या आनंदाशी जोडा
नाही उपमा द्यावया. उपमा देता येत नाही असा नित्यानंद, परमानंद, ब्रह्मानंद गोकुळवासी लोकाला झाला. अंत पार नाही म्हणले महाराज. एवढा आनंद कशामुळे झाला? अभंगाच्या दुसऱ्या नंदा घरी. भगवान कृष्ण नंद राजाच्या घरी जन्माला आले. सगळ्या गावाला आनंद झाला. आनंद करती होता कृष्णाचा अवतार. आनंद करती बरोबर बाळ कृष्ण नंदा. आनंदल्या नर नारी. बायाला आनंद झाला, पुरुषाला आनंद झाला. अरे सख्खा भाऊ जर असला आणि वयाच्या शेवटपर्यंत जर भावाला मुलगा नसला आणि दुसऱ्या भावाला 2 पोरं असले तर त्याला वाटतं इस्टेट आपलीच आहे. आणि त्या भावाला जर योगायोगानं मुलगा व्हावा, दुसऱ्या भावाला आनंद वाटतो का? गोकुळातल्या सगळ्या बायाला आनंद झाला, पुरुषाला आनंद झाला. बाळकृष्ण नंदा घरी. ज्या बाईला कळल ती बाई धावत याची. एक धावती एकी पुढे वाटी ताटी सुंटवडे वान भरून या ताटी. नंदा घरी झाली दाटी. सगळ्या गावात आनंद झाला. आणि आनंदाचं द्योतक म्हणून त्यांनी काय केलं? अभंगाच्या 3ऱ्या चरणात गुडिया तोरणे गुड्या उभारल्या. टाळी वाजवावी गुढी उभारा. गुड्या उभारल्या. गुडिया तोरण बांधले. गुडिया तोरणे करती कथा गाते गाणे. मग आनंद झाला म्हणून कीर्तन ठेवले. कथा करू लागले. सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती. आनंदानं नाचू लागले. गायनाचे उडे आपली आछादे
लागले पण इतरल्यासारखं नाही. काही माणसं कीर्तनात हालत उगाच हालत काही धोरण नाही. अरे कीर्तन रंगी देवा सन्निधी सुखे डोलावे संत संगे अंतरंगे नाम बोलावे. कीर्तनात हेळनाचा रंग दाविल तो चांडाळ. कीर्तनामध्ये काही काही माणसं कीर्तनात छंद बसणारे टाळकऱ्याने जोरात टाळ वाजायचे योग्य प्रमाण. ही टाळ करायला मर्यादा. पखवाजानं कीर्तनाला रंगदैवत येईल असा पखवाज वाजायचा ही पखवाजाला मर्यादा. आणि कीर्तनकारानं कुंकडं बोलायचं. कीर्तनकाराला मर्यादा आहे. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या जेणे करून अंतरी मूर्ती ठसावी श्री हरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. मग काही फालतू बोलायचं नाही. पांचट गप्पा करून पांचट लोकाला रंगायचं नाही. कारण चांगल्या कीर्तनात विद्वान लोक रंगतात ते विद्वानच असतात. पण पांचट लोक पांचट कीर्तनात रंगतात. काऊन रंगतात ते पांचटच असतात. कारण पांचटाला किंमत पांचटाची विद्वानाला किंमत विद्वानाची गुणवानाला किंमत गुणवाना. रताळू माणसाला याची किंमत वाटत. कारण कीर्तनात विनोद नसू नये असं नाही असावा पण अस्सल नसू नये फाजील नसू नये आणि पांचट नसू नये. केला सहज विनोद. मग प्रत्येकाला मर्यादा आहे. आणि ज्याने त्यांनी आपापलं काम आपापल्या बसणाऱ्या माणसानं कधी वाफा करून बसायचं नाही. कीर्तनकाराच्या उंच बसायचं नाही. जर मंडपात जागा नसली तर मग झाडावर बसा. मंडपात जर जागा नसेल तुम्हाला बसण्याचा त्रास होत असेल तर खुर्चीवर बसा. पण धड धाकट आहे तिकडे वखरा मागत चालता आणि इथं पलंगावर बसता तरी तो सोळावरी पावी जेल निश्चयशी. विठ्ठला आपापली मर्यादा. आता तुम्ही आम्हाला बोलवलं प्रेमानं बोलवलं मग आम्ही आमचंच काम करावं. ज्या कामाकरता आम्हाला बोलवलं ते काम करावं. इथं येऊन तुमच्या राजकारणाच्या गप्पा हाणू नये. तुमचं गाव जाणी आणि तुमचा लफडा जाणी. आम्ही विष्णुदासी देव घ्यावा चित्ते. विठ्ठला मन महाराज म्हणतात की बाबा गाये नाचे उडे आपुलिया छंदे. मी गातो नाचतो आनंदे. 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 मी गातो नाचतो. वेळा झालो देव छंद. वेळा झालो देव छंद. मी गातो नाचतो आनंदे. मी गातो नाचतो नाचतो आनंद. मी गातो नाचतो आनंद. गातो नाचतो आनंद. मग गाच पण पिक्चरचे गाणे नाही. नाही तर आता काय काय लोक काय काय गळवणी रंगाच्या मला तापले आली हरीला अरे रताळू ज्याच्या दर्शनानं जगाचा ताप जातो त्याला कुठं ताप येत असते रे. त्रिविध ताप घालवायची ताकद ज्याच्यात आहे अरे गाथ्यातल्या गवळणी म्हणल्या पाहिजे. आणि मूर्ख लोक अशा पांचट गवळणी म्हणल्या की म्हणते आपले 500 तो का तमाशा आहे का. अरे तुम्ही त्यांना आदरानं घरी न्या नारळ संभावना द्या ना. का त्या भजनात सोडता पैसे. भजनात पैसे सोडे जाऊन ऐसा माजल्याचा गुण
गे कोळो येईलशी आदरानं त्याला संभावना द्या विठ्ठला. पण काय करता महाराज, कलीचा प्रभाव आहे. सत्य गेले भोळ्यावरी, असत्याची चाले थोडी. खरं लोकाला पटना. पतिव्रता बाई दैन्यवाणी बसलेली आणि व्यभिचारीन बाई मजेत हे. मद्यपानाची शिराणी नवनीताशी नपुषे कोणी, केळविल्या व्यभिचारिणी दैन्यवाणी पतिव्रता. तसे विद्वान लोक एकांतात बसलेले आहेत आणि पांचट लोकांचा सुळसुळाट झाला महाराज. कशामुळे झाला? गावागावात पुष्कळ पांचट झाली. काय झाले? आणि थोडे लोक विद्वान नाहीत असं नाही, विद्वान लोक आहेत आणि ते विद्वानालाच किंमत देणारे आहेत. विठ्ठला म्हणून अरे आपल्याला बोध व्हावा, आपल्याला ज्ञान व्हावं म्हणून परमार्थ आहे. मनोरंजना करता ऑर्केस्ट्रा आहे, तमाशा आहे, टीव्ही, परमार्थ मनोरंजना करता नाही. विठ्ठला तुकोबराकडे एक माणूस आला, म्हणला महाराज जरा झटकेबाज कीर्तन हो दे. कोणाला म्हणला? तुकाराम महाराजाला. तुकाराम महाराज म्हणले एराणी सांगाव्या रेमट कहाणी, चित्तारंजवणी करावया. मी सांगणार नाही म्हणजे. विठ्ठला म्हणून प्रेमानं नामचिंतन करू लागले. मी गातो, नाचतो, आनंदानं गाऊ लागले, आनंदानं नाचू लागले. गायनाचे उडे आपुल्या करती कथा, गाती गाणी. इतकं सुंदर मुलगा होता महाराज, जो पाहला ये तो त्याच्या मनाला छंद लावी. अभंगाचे तुका मने छंद, 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 तुका मने विठ्ठला. महाराज इतका सुंदर मुलगा होता. बाळ चांगले हो, बाळ चांगले, बाळ चांगले हो, बाळ चांगले हो. अरे गुणानं चांगलं, रूपानं चांगलं, सामर्थ्यानं रूप सावळे कानी कुंडले मकर. इतका सुंदर मुलगा. पाहिल्या वेधलावी पैसे जीवी जोडोनी. दुसरी गवळण गुचांडी द्यायची. अगं कौरक पाण्यात टाइम घालती, त्या टायमाला ती म्हणायची सावळे परब्रह्म आवडे
सखे दुःख गुचांडी दिल्या का म्हणले पाहे ना 12 वाजून गेले अजून अभंगाचा भाव तर झाला नाही अजून चरित्र पाहायचं काला वाटायचा लोकांना आपापल्या गावाला जायचं कौरक पाण्यात टाइम घालती तिचे डोळे किती बारी लागली वाळवंटापासून सरपंचाची दाटी सुरवरांची दाटी अरे रंभादिक नाचती उभ्या जोडून तिरसुळ डमरुळ घेऊन आला गिरिधेचा कांत साधे लोक होते का बारीला आणि तू इतका टाइम घ्या लागली जनाबाई म्हणले आता पाहण्यात टाइम घालणं सुयेनेची गलबल झाली दासी जणी हेल घाली विठ्ठल इतकं मन मोहून घेतलं त्या देवानं महाराज निमेष न लगे मनवेदिता एवढी तुझी स्वरूपता परतेची ना दृष्टी बैसली ते ठाई विसा आता बाकीचे जे छंद आहेत हे नाशवान छंद आहेत आणि कते छंद नाशिवंत मग छंद कोणता पाहिजे मना धरी माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद 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 मना लागलिया छंद मग गोविंद ते काया आणि बाकीचा छंद महाराज तुका म्हणे टाकी संसाराचा छंद संसाराचा अरे तुला आनंद पाहिजे का तो संसाराचा छंद सोड आणि ह्या गोविंदाचा छंद धर असा धरी रे छंद महाराज म्हणले काय कला झाली तू काय म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी विठोबार जनाबाई म्हणले आता लय वेळ घालू नका देवाच्या डोक्यावर पहिला तांब्या जनाबाईनं टाकला सुयेनेची गलबन झाली दासी जणी देवाला स्नान घातलं आणि देवाला पाळण्यात टाकलं महाराज आणि दोरी हाताला धरली यशोदेने आणि गीत गायलं गोकुळी जन्मले निधान जगदीश तो जाण त्याचे चरण एका जनार्दन बाळा जोडोनी घनश्यामा बाळा गुणधामा स्वामी गाविन तुम्हा गीत गाय आपल्या बाया गीत गात्या हाड हाड कुतू बाळ खेळायला गुतू कुतूची खेळायला गुतू यशोदेनं पाळणा गायला नाथ महाराजांना वर्णन केलं कृष्णा झोप भगवान म्हणले आई मी का झोपायला आलो का इथं पुढेही बहुत काग बगरिठा मारिले बाळ अवघी दैत्या खाणे बुड रांगाय लागले रांगत्यापणी चरित्र केलं रांगत रंगणी तलोनी रांगत रंगणी धावने धरते गौरानी धावने धरते गौरानी वाहते करणे देते गारा वाहते करणे देते गारा आये जोदे साधो आये दादा भक्ति नमान
भक्तुनी कमान नेले नवल केले साजन कृष्णाला बालवा परतुनी भक्त देवा कृष्णाला रांगाय लागले रांगते म्हणे काय लोणी चोरलं तुम्ही सांगा तेव्हा का पेपरावरला चोर होता का वायसा पुराण प्रसिद्ध चोर पुराणानं पुराणे तयाची भाट झाली असा तो चोर पण त्यांनी सोनं चोरलं नाही लोणी चोरलं का लोणी हे सज्जन माणसाच्या चित्ताचं रूपक आहे मृदुसभा हे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त गोकुळातल्या बाया सज्जन होत्या गोकुळातले गवळी सज्जन होते हरिणे माझे हरिणे चित्त चित्त चोरी येले नंदाच्या आणि चोरी विठ्ठल 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 चोरी म्हटलं की मग घराण्याला सुरुवात झाली घराणे सांगाया आल्या गोकुळ घराणे सांगाया आल्या गोकुळीच्या स्त्रिया गोकुळीच्या स्त्रिया आल्या गोकुळीच्या स्त्रिया एकामागे एक बाय पहिल्या नंबरला बाय आली जसवंती गवळण जसवंती यशोदे तुझ्या मुलाला सांग काय केलं माझ्या मुलानं येणे माझे कवाड हो उघडले येणे शिंके हो डाव्या गुडघ्याने लागत गुडघ्याने लागत गुडघ्याने लागत डाव्या गुडघ्याने कवाड उघड महाराज चोरीत अध्यात्म नुसतं हसविन नाही कवाड भ्रांतीचे उघडिले कुलूप मायेचे मोडिले शिंके अविद्येचे तोडिले बाई तुझी या कृष्णे तिला माग तुला काही लाज वाटाव म्हणले तुम्ही 12 घरच्या 12 तुम्ही ठाईच्या ओढाळा तुम्ही मोठ्या ढाल गजा अगं माझ्या लेकराचं वय का कवाड उघडण्याचं 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळ कालटकच घेता आळगे गोकुळच्या बाळ सगुण गुणाचे सावळागे चिमणा माझा आणि तुम्ही आळ घेता माझ्या बरोबर तिला माग लावलं दुसरी बाई आली दुसरी आली धावत यशोदे काय झालं काय पोरानं केलं तो चौकात माझ्या कमरावर उडी मारली मला वाटलं पाटलाचं लेकरू आहे वयाच्या शेवटी झालं खाली पडलं तर मरण हे मरत होय लोक देखत माझ्या तोंडाला तोंड लावलं ओपत का सांग मुखाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये माझ्या गळ्यात हात टाकला आणि मला म्हणतो काय चाललं मग यशोदा म्हणले तुझ्या गळ्यात हात टाकला धरायचं ना तो धरू जाता सापडेना अवसानात आलता यशोदे मी धरीतच होते मग काऊन धरला नाही यशोदा बोलू लागली ते म्हणले मधात हरिभक्तीपरायण नामदेव महाराज आले ते म्हणले बाई काऊन पळायला लागली ती म्हणली नंदाचं काटे त्यांनी लोका देखत खोडी केली मग त्याच्या माईकडे जाय ना म्हणले त्याची माय म्हणली त्याला जाग्यावर धरा मग आता अवसानात आला महाराज आता धरते नामदेवराय म्हणले येडे हळदी हा ब्रह्मविद्येचा जनता गे दुनियाची धरू पाठा ब्रह्मविद्येचा जनता गे दुनियाला धरुनी पाठा कैसा येईल हाता गे गोकुळ जाणारी काय सांगता गारण गे गोकुळ जाणारी
रोजचे 3-3 कीर्तन करून त्याच्या ध्यानात येईना आणि तुला तमाखू सुटन तू धरती हो याला हा ब्रह्मविद्येचा जनिता तुम्ही याला धरू पाहता हा कैसा येईल हाता गे गो तिला माग लावलं ती सरी आली धावोनी याने गे बाई काय केली करणी बाई काय केली करणी पतीची दाढी मारलेली गोळीची गाठ आपली दाढी मारलेली होईची गाठ बांधून गाठबाई कोणाशी सुटेना गाठबाई कोणाची सुटेना यशोदे यशोदे आता 1 वाजत आला आता जरा आवरत आता लोक त्रस्त झाले अहो घ्या एका बाईला यशोदा रेटना मग मोर्चा काढला अहो घ्या मिळवणी गवळणी येती नंदाच्या अंगणी जातो आम्ही गोकुळ सोडोनी आमच्या सुना कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे 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 यशोदे जातो आम्ही गोकुळ सोडून आमच्या सुना सांग इथं राहावं कस गाव सोडून जावं डोळे भरून आले मला ऐशी ऐकता गरहानी यशोदे नैनी आले कृष्णा काय कमी आहे आपल्या घरी काय होणे का घरी तोशी चोरी पण भगवान ऐकाल खोड्याच करायचे मला किती खोड्या एक खोडी सांगून आपली सेवा समाप्त करू काय झालं म्हणले गवळणीला भगवान पहा वाटायचे घराण्याचं निमित्त होतं पाटलाच्या घरी काय निमित्त करा घराण्याचं निमित्त करा मी पाणी याची गोविंदाची चट मग एक गवळण कृष्णाला पाहू लागले आणि पाहत असताना भगवान डोळे चोळू लागले मग डोळे चोळताना चेहरा बरोबर दिसत नाही मग बराच वेळ डोळे चोळायला ती गवळ म्हणली कृष्णा काऊन डोळे चोळायला लागला तू तो म्हणला काकू डोळे कचकच करायला लागले ती म्हणली मग गणपती नेत्राला जाव ते म्हणला काकू तातेराव लहाण्याकडून आलो जाऊन कुठून मुंबईहून आलो जाऊन मग काय म्हणले लहाने साहेब ते म्हणले की तो दुखणं दवाखान्याचं नाहीच म्हणले तो घरी जा तो ह्या डोळ्याला दुसरं काही नाही गाईचं लोणी डोळ्यात घाल म्हणजे तुला गुण येईन मग ती म्हणली तो ह्या बापाकडे 1 कोटी गाई आहेत लाखांड आलेले असते तो म्हणला काकू तुला माहित नाही 3 लोकाला घरच्यानं गुण येतच नाही देव महाराज आणि गुणवान यायला बाहेरच लागत मग ते म्हणलं काकू लय टाइम झालेला आहे लय लांबा लांबी करू नको मग तू दिना लोणी तू एवढ्या पुळक्याने विचारायला लागलीस लोणी दिना तिला देव वाटू लागलं पण तिला माहित होतं जर याला सुकिलं हे पखवाजे टाळकरी सगळे घरी त्याच्यामुळे ती म्हणली कृष्णा माझ्याकडे गायच नाही तो लोणी कुठून महाराज देवाला राग येतो आता हा देवाचा सप्ताह आहे आणि याला वर्गणी आपण जर नाही म्हणलो तर देवाला राग येतो अरे तुला इस्टेट मी दिली आणि माझ्या कार्यक्रमाला तू नाही म्हणतो मग तो फाकीतोच आता मग देव म्हणले मला काय नाही म्हणती अरे देता देव विता नेता नेव काय सत्ता आहे आपली मला काय नाही म्हणते का मनातली मनात म्हणले उद्या सकाळी तो ह्या कोठ्यात गाय राहायची नाही रातच्या 12ला कुंभाराच्या घरी गेली कुंभाराचे गदे सोडे हिच्या दावणीला बांधले हिच्या काही सोड्या कुंभाराची नेऊन बांधल्या जुना काळ काही स्पेशल काम बायाचे होते मला दळणं बाया करायच्या कोण करायच्या दळणं तुमच्या लहानपणी कोण दळीत होतं म्हातारं का म्हातारी
म्हातारे बाया दळायच्या, दळणं बाया करायच्या, पाणी बाया आणायच्या, धारा बाया हाताचट बिघड, सरपंच दळायला, माली पाटील पाण्याला, पोलीस पाटील धार काढायला, बाई झोपलेली. जुना काळ बाई उठली, गुंडी हातात घेतली आणि धार काढण्याकरता त्या टायमाला लाईट का बॅटरी, रोजच्या नेमाप्रमाणे बाई गेली. अरे गोकुळातल्या गाई वासरू सोडायचीच गरज नाही, वासुदेव हरी म्हणून थाप मारली, गाय पाहणा सोडायची. आता हे गधे यायला का कोणी खरारा केलेला का चोंभाळलेलं, अंधारात बाईला दिसलत नाही गध आहे का काय, तिनं वासुदेव हरी म्हणून थाप मारली, गध तीड झालं. ते बाई खाली बसली, वंजळीत पाणी घेतलं आणि काळ धुण्याकरता कासात पाणी मारलं. गध्याला झाल्या गुदगुल्या. गध एक लात मारतं का दोन्ही संगत मारतं? कवा खाल्ल्या तुम्ही? खाल्ल्या नाही, पाहिल्या. काय झाल्या? पाहिल्या. महाराज दोन्ही लाता उचलल्या, गुंडी एकीकडं गवळण एकीकडं. रामाच्या पहाऱ्यात गध्याच्या लाता खाल्ल्या. बाई ताड 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 आली, मालक झोपलेले होते, जोरात रगवळली. आता ते जुनं म्हातारं ते म्हणला माजल्यासारखी काऊन करायली? मस्त होऊन या मातली धांगडी करती हो. ती म्हणली अहो माजले नाही, थोबाड फुटलं. ते म्हणला कव्हा पळत चालती, दमन चालता येत नाही मग तुला? ती म्हणली अहो का ध्यान लाता मारल्या, पळत नाही चालले, मारायला गेलती का मग कुंभाराच्या घरी? तिला वाटलं थोबाड मो फुटलं आणि याला लय सुधरायला लागलं. मग ती बी पिरगाळली. ती म्हणली उठ 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 म्हणल्यावर त्याला वाटलं आता बिघडलं राव. उठ म्हणल्यावर ते म्हणला उठला. चल होय म्हणली पुढं. झोपल्या झोपल्या लय सुधरायलं का तुला? गाध्याच्या लाता खाल्ल्या रामाच्या पाऱ्यात आणि मला म्हणतो दमानं काऊन चलत नाही? होय म्हणली पुढं. म्हाताराला वाटलं आता बिघडलं बाबा का. पुढं घातलं. कोणाचा वाडा आहे? तो म्हणला आपलाच. गुराकड कोण होतं? तो म्हणला मीच होतो. गुरं कोणी बांधले? मीच. चल होय म्हणली आत. ते टाव काढलेली कधी. तो म्हणला देवाची शपथ आहे बाबा मी बांधलीच नाही. आणि ती म्हणली तुला तर मोघालच हे कुंभाराचं घर आहे का? ते म्हणला लय भांडू नको, थोडासा विचार कर. ती म्हणली काय विचार करू? रामाच्या पाऱ्यात का ध्यानाला हाता आणल्या? ते म्हणलं आपल्या गलीला काल कृष्ण आलता का? ती म्हणली आलता. मग तोही त्याची काही चकमक झाली का? ती म्हणली चकमक काय ना झाली, तो मला लोणी मागू लागला. मला वाटतं कुठं सोकीत बसा याला. मी म्हणले माझ्याकडे गायच नाही. तो लोणी कोण? ते मला गाय नाही तर गदेत आहेत ना मला तुझ्याकडे. मग आता गाई वासरे सोडून देतो, त्यांच्या जागी गाढव बांधितो, लहान मुलाला चिमटे घेतो, असा साधितो डाव. सांग यशोदे रीत तुझ्या नगरीत कैसे नांदावे. मग यशोदेने सांगितलं कृष्ण आता तो गावात राहायच्या लागी नाही. मग घेऊन सारे गोपाळ रानात या, घेऊन सारे गोपाळ रानात या, घेऊन सारे गोपाळ रानात गोपाळ आले, गाई सोडल्या, यशोदा दारात आले. परो माझा मुलगा कधी रानात आला? जवळीच खेळा जाऊ नका धोरी, जाऊ नका धोरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. भगवान म्हणले आई सगळ्या जगाला मी सांभाळणार, मला पण आईचं प्रेम. भगवान रानात गेले, गाई चरल्या सोडल्या, गाई चरण्यात रमल्या, गडी निवडले आणि खेळ सुरू केले. हमामा पोरा हमामा मर्दाने खेळ चालले. हा मामा हुमरी हुतू तुतू हुतू
गोडी मर्दानी खेळ विटी दांडू चेंडू लगोरी खेळ खेळे काही म्हणले आता देवा करू खेळता खांदे भार ओटी भूक काय खेळा खेळ मोडावा झाली आता वेळ म्हणते भूका लागल्या का अरे देवा तुला कळत नाही का भूक लागली अनंता कारे न होशी जाणता भागलो वळिता गायी सैरा ओढाळा देवा विठ्ठल विठ्ठल गायी वळता वळता भूक लागली बहु केली वनवन पाय पिटी झाला खांदे भार पोटी भूक लागली लागली भूक थोरी तुझी कृपाळू दाता देवा भूक लागली म्हणजे वळवा गाई चला वळू गाई 10 प्रकारचे आम्ही पाहू कृष्णा तू राख मनेरी वेणू घेतला आणि असा मधुर वेणू वाजवला मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू मृदू मधुर मधुर वाजवितो असा गोड वेणू वाजवू लागला एक गवळ म्हणते सखे वृंदावनातून वेणूचा आवाज यायला वृंदावनी वेणू गवनाचा ती म्हणते आजी ही गोड मुरली बाजायली हरी की मुरली बाजे रे जमुना के इतकी गोड मुरली वाजे तुझ्या मुरलीचा सुरतान मी विसरले देहभान घर सोडून धरले रान मी वृंद कृष्णा मुरली नव्हे केवळ बाण तिने हरिला माझा प्राण संसार केला दाना मी घरधंदा विसरले आरे सावळिया सगळ्यांचे मन शांत झाले मग सगळ्यांनी प्रार्थना केली मुरली नको वाजवू मुरली नको वाजवू मुरली नको वाजवू मनमोहना मुरली नको वाजवू मनमोहना हे मनमोहना सगळ्यांचे मन शांत झाले आता मुरली बंद करा काढा म्हणले शुदुऱ्या काढ्या माझ्या हे तैसे पाय नाही तरी घरा जाय चोरुनिया माय नवनीताना तुकाराम महाराज म्हणले देवा अरे किती जन्म गेले 4 युगात आम्ही तुझ्या बरोबर राहिलो आज प्रसाद मिळल उद्या प्रसाद आणि आज प्रसादाचा टाइम आला आज आम्हाला घरी धाडता का तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी मज पाया वेगळे सगळ्यांच्या शुद्र एकत्र केल्या गोल पंक्ती बसवल्या बैसोनिया फेरी गडिया मध्यभागी हरी मधात भगवान उभा राहिले शेला कमरेला बांधला बासरी शेल्यात खवली वेताची काठी शिंग बगलात घेतलं डाव्या हातामध्ये कवळ घेतलं प्रत्येकाचं लोणचं चटणी कांड्यावर ठेवलं आणि विनोद करीत हास्य करीत भगवान काला वाटतात दशमस्कंदामध्ये सुखाचार्य वर्णन करतात बिब्रदेवी नदीचे कक्षी वामे पानो मसृण कौलंत फलान गुलशो तिष्ठन मध्ये सुपरिसोरदे हासे नर्वविस्वय स्वर्गे लोके मिषदी भुजे यज्ञबाल केली पुंडली गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माझ्या अल्पमतेप्रमाणे सद्गुरु बुद्धी देतील तसा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला या जो बरोबर आहे गुरुवर्यांचे चुकीचे उद्धटपणाचे माझ्या बुद्धीचे दोषे झाली सेवा सद्गुरुचरणी भगवचरणी ज्ञानोबराय तुकोबराय चरणी सेवा समर्पित करू सेवेला पूर्णराम देऊ एकदा सगळेजण प्रेमानं तुकोबरायचं भजन करू नंतर काल्याचा अभंग होईल चाल होईल का हा शेवटला चाल होईल नंतर आरती लगेच होईल ना नंतर आरती होईल आणि नंतर पुढच्या सूचना दिल्या जातील कोणी उठायचं नाही तुकाराम तुकाराम तुकाराम